कोरटकरला आधीच अटक व्हायला हवी होती. सरकारचे अपयश. सरकारनं जावयाप्रमाणे वागवलं. जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल. कोरटकर पळून जातोच कसा? महाराष्ट्र पोलिसांचे अपयश नाही का? आता मात्र त्याला जामीन मिळता कामा नये. सोलापूरकरलाही अटक करा. सुषमा अंधारेंची आक्रमक प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हे सरकारचे जावई. नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा, तर कोरटकरला अटक करण्यासाठी 1 महिना लागला असल्याचीही टीका. प्रशांत कोरटकरवर कडक कारवाई करा. आमदार सुरेश धस यांची मागणी. भविष्यात कोणताही कोरटकर जन्माला येऊ नये. सुरेश धस यांचं विधान. कोरटकरला अटक करायला पोलिसांना उशीर झाला. 1 महिन्यानंतर तेलंगणातून अटक होते. हा पोलिसांचा फोलपणा. आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया. फहीम खानबद्दल विशेष प्रेम कशासाठी? कोरटकरबाबतही सरकारनं टोकाची भूमिका घ्यावी. स्वागत करू. औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवलं पाहिजे. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. महिन्याभरानंतर कोरटकरला तेलंगणामधून अटक. हे नागपूर पोलिसांचं अपयश. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आता त्याला जामीन मिळता कामा नये. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. मिटकरींची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणामधील आरोपींच्या घरावरील बुलडोझर कारवाईला स्थगिती. आरोपी फहीम खानच्या कुटुंबियांनी घेतली होती न्यायालयामध्ये धाव, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर मनपाकडून जमीनदोस्त. कोरटकर आणि सोलापूरकरच्या घरावर कारवाई का झाली नाही? सर्व दंगलखोरांवर समान कारवाई करा. संजय राऊतांसह अनिल परमांची टीका. फहीम खान आणि खोक्या भोसलेच्या घरावरील कारवाईबद्दल अभिनंदन. आता प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या घरावरही बुलडोझर चालवावा. अमोल मिटकरींची मागणी.